तर हा व्हिडिओ सुरू होतोय दुपारच्या 2 वाजल्यापासून. तर हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. तर फ्रेंड्स, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज वार आहे सोमवार आणि तारीख आहे 8 डिसेंबर 2025. तर दुपारची वेळ झालेली आहे. दुपारच्या वाजलेल्या आहेत 2 आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी आमचं जेवण वगैरे झालं. आम्ही मायलेकीनी जेवण वगैरे केली. त्यानंतर अनुष्काने हॉलमध्ये पूर्ण झाडू वगैरे मारून घेतला आणि मी किचन साफ केलं. भांडे वगैरे जे काही होती जेवणाची ते सगळे घासून किचन साफ करून घेतलं आणि त्यानंतर आता हा वेळ होता टी व्ही बघण्याचा, आराम करण्याचा. तर थोडंसं निवांतपणे म्हणजे तास 2 तास का होईना दुपारच्या टायमाला वेळ भेटला ना तर जरा बरं वाटतं. कारण पहाटे लवकर उठायची रोजची सवय असते, त्यामुळं दुपारच्या टायमाला थोडंसं रिलॅक्स झालं तर बरं वाटतं. अनुष्काच्या पप्पांनी ना गावाकडून येताना हे भुईमुगाच्या शेंगा आणल्या होत्या. तर हे फोडून ठेवायचं काम माझं बाकी होतं बऱ्याच दिवसापासून. तर म्हणजे ते रोजच बोलत होते की शेंगा फोड आणि भाज. पण जेवढ्या थोड्याशा एक वाटीभर असं शेंगा फोडून भाजून देत होते मी. पण आत्ता विचार केला की दुपारची निवांत वेळ आहे, तर जेवढ्या होतील तेवढ्या 1 तासभरामध्ये शेंगा ज्या आहेत फोडून ठेवाव्या. म्हणजे 3 वाजेपर्यंत शेंगा जेवढ्या होतील तेवढ्या फोडून ठेवायच्या आणि त्यानंतर 3 ते 4 पर्यंत थोड्या वेळ आराम करायचं आणि मग नंतर मग संध्याकाळची स्वयंपाकाची वेळ चालू होते माझी. म्हणजे 4 4:30च्या नंतर ना मी स्वयंपाकाला चालू करत असते. तर इथे वाजलेले आहेत संध्याकाळच्या 5 आणि दुपारच्या टायमाला शेंगा वगैरे फोडून झाल्याच्या नंतर थोड्या वेळ मी आराम केला आणि त्यानंतर आता आली आहे मी किचनमध्ये. तर हे बघा फ्रेंड्स, चणे मी दुपारच्या टायमाला भिजायला घातले होते. तर आता संध्याकाळच्या टायमाला मला चणे मसाला बनवायचा आहे. तर जेव्हा संध्याकाळच्या टायमाला साहेब येणार आहेत ना, तेव्हा हे चणे मसाला बनवायचा आहे. त्या अगोदर आम्हाला इथे बनवायचं आहे चाऊमीन आणि त्यासाठी मी इथे हा टोप घेतलेला आहे. आणि आता चाऊमीन बनवण्यासाठी नाही म्हणता मी 1.5 तांब्या पाणी घेतलेलं आहे इथे टोपामध्ये आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकणार आहे चवीपुरतं मीठ. आणि ना घरामध्ये कधीही चाऊमीन किंवा पास्ता किंवा काही असं बनवायचं असेल ना चायनीज फूड, तर ते अनुताई बनवत असते. त्यामुळं मला माहिती नव्हतं की तिने सॉस वगैरे ह्या एका डब्यामध्ये भरून ठेवलेले आहेत. तर तिला विचारलं तर तिने सांगितलं डब्यामध्ये आहे सोया सॉस वगैरे सगळं. रेड चिली आणि सोया सॉस इथे आहे आणि केचअप जे आहे ते फ्रीजच्या इथे आहे ठेवलेलं आहे. तर तिलाच माहिती असतं हे सगळं चाऊमीन, पास्ता वगैरे हे कधीतरी बाय चान्स असं बनवते मी. नाहीतर हमेशा म्हणलं तर हे कॉन्ट्रॅक्ट तिच्याकडेच असतं. पण आज तिचा अभ्यास होता त्यामुळं मग मी बनवायला घेतलेला आहे. तर इथे मी ते म्हणजे रेशन भरताना आता आणलं होतं चाऊमीन. तर जे एक हे असतं ना त्याचं एक बंडल असतो ना, तो मी घेतला होता आणि तो आता इथे उकडायला टाकलेला आहे. तर पाण्यामध्ये मीठ पण मिठाच्या पाण्यामध्ये याला ना कमीत कमी 5 ते 6 मिनटं शिजवून घ्यायचं आहे चाऊमीनला. जास्ती एकदम शिजवायचं नाही, पण एकदम कच्चं पण नाही काढायचं आणि एकदम जास्ती पण शिजवायचं नाही. थोडंसं आपल्याला जसं पाहिजे तसं. नाहीतर एकदम कच्चं पण खाल्लं ना पोटात दुखण्याची शक्यता असते. तर त्यानंतर ना इथे आम्ही बघितलं तर मसाल्याच्या डब्यामध्ये ना जे काळी मिरीचं जे पावडर असतं ते संपलेलं होतं आणि आता दुकानला जाण्यासाठी पण कोणी नव्हतं घरामध्ये. कारण की वैभवदादा गेलेला आहे शाळेमध्ये. तर मी तर कधी जात नाही दुकानला वगैरे. पण आता काळी मिरीचं पावडर कसं करायचं म्हणून ना मग मी काही आयडिया केली की घरामध्ये काळी मिरी होती. जे अख्खा मसाला आहे त्याच्यात मी म्हणजे असं वेगवेगळं लवंग, काळी मिरी वगैरे सगळं ठेवत असते मी, दालचिनी वगैरे.
तर त्यातली मी 1 चमचाभर काळी मिरी घेतली आणि त्याला थोडंसं असं हलकं असं रोस्ट केलं तव्यावरती आणि आता त्याला मी वाटून घेते, त्याची पावडर बनवते. तर इथे असं काही वाटण्यासाठी ना मी एक छोटा ग्लास वेगळा ठेवलेला आहे. हा छोटासा ग्लास, याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट वगैरे कधी थोडीफार वाटायची असेल तर मी त्याच्यात वाटून घेते. बाकी ते छोटी उकळी मी घेतली नाही अजून, कारण की याच्यानेच काम भागतं ना, त्यामुळं मी ते काय उकळी वगैरे घेतली नाही. तर आता काळी मिरीची पावडर बनवून घेते मी. एका साईडला बसून काळी मिरीची पावडर बनवत होते, तेवढ्यात अनुताईने पूर्ण घराला स्वच्छ झाडू मारून घेतलेला आहे. आणि संध्याकाळच्या टायमामध्ये ना अनुताई घराला झाडू मारणं आणि कपड्यांच्या घड्या करणं हे काम करत असते ती. तर आता इथे काळी मिरीची पावडर तयार झालेली आहे वाटून, आणि तोपर्यंत इथे चाऊमीन पण व्यवस्थित शिजलं होतं. म्हणजे जास्ती कच्चं पण नव्हतं आणि जास्ती गाळ पण नव्हतं, म्हणजे मीडियम असं त्याला शिजवून घेतलं होतं मी 5 ते 6 मिनटासाठी. तर आता गॅस बंद केला आणि त्यातलं ना लगेच हे पाणी असं गाळणीने गाळून काढायचं. आणि चाऊमीन जे आहे ते पूर्ण असं सुक्कं झालं पाहिजे, सगळं म्हणजे टोटल पाणी त्यातलं निघालं पाहिजे. तर असं थोडं असं जे जाळी असते त्याला पण हलकं फुलकं असं हलवून घ्यायचं, म्हणजे ना पूर्ण जे पाणी आहे त्यातलं ते सगळं निघून जाईल. आणि त्यानंतर ना त्याला फॅनच्या खाली ठेवून द्यायचं, जेणेकरून ते सुटसुटीत पण होईल आणि थंड पण होईल. तर आता इथे चाऊमीन बनवण्यासाठी मी पॅन घेतलेला आहे आणि चाऊमीन बनवण्याच्या अगोदर मी थोडासा चहा बनवून घेते, गुळाचा चहा. कारण की कधी-कधी असं प्यावंसं वाटतं. संध्याकाळच्या टायमाला कंटिन्यू मी चहा पीत नाही, पण कधी-कधी असं प्यावंसं वाटलं तर पिते असं. तर आता इथे चहा ठेवून देते आणि त्यानंतर बाजूला चाऊमीन बनवते. तर इथे मी पॅनमध्ये तेल टाकलं आणि तेल थोडंसं तापल्याच्यानंतर त्यामध्ये टाकला लसूण बारीक चिरलेला, आणि लसूण हलका असा फ्राय व्हायचा आहे. आणि त्यानंतर मी टाकलं त्यामध्ये बारीक चिरलेल्या मिरच्या, आणि मिरच्या हलक्याशा फ्राय झाल्या की त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचा आहे उभा चिरलेला हा कांदा. तर कांदा ना उभा चिरला होता आणि पातळ पातळ चिरला होता. तर कांदा म्हणजे जास्ती भाज्या शिजवायची गरज नाही, कच्च्या कच्च्याच राहिल्या पाहिजे भाज्या, जास्ती फ्राय करायची गरज नाही त्याला. आणि त्यानंतर ना हलकासं कांदा फ्राय झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना जे कांद्याची पात आणली होती ना मी काल, तर त्याचे जे एकदम कवळे-कवळे असे कांदे जे असतात ना, बारीक एकदम, तर त्यातला थोडासा भाग मी इथे घेतलेला आहे. तर ते टाकून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये शिमला मिरची टाकली, उभी कट केलेली, पातळ-पातळ एकदम कट केली होती. तर शिमला मिरची याच्यामध्ये टाकली आणि शिमला मिरचीला पण जास्ती फ्राय करायची गरज नाही, म्हणूनच मी लास्टला शिमला मिरची टाकली. आणि आता शिमला मिरची टाकल्याच्यानंतर मी दुसरं काहीच भाज्या टाकणार नाही, कारण की मला गाजर वगैरे आवडत नाही त्यामुळं. तर आता इथे मी डायरेक्टली टाकणार आहे अर्धा चमचा विनेगर. तर चमचा थोडासा मोठा होता त्यामुळं मी अर्धा चमचा विनेगर टाकलं आणि व्हाईट विनेगर घेतलेलं आहे. तर विनेगर टाकल्याच्यानंतर याच्यामध्ये एक एक करून मी सगळे सॉसेस वगैरे टाकणार आहे. आणि त्यानंतर नंबर येतो सोया सॉसचा. तर सोया सॉस मी याच्यामध्ये टाकलेला आहे अर्धा चमचा. म्हणजे चमचा थोडासा मोठा आहे त्यामुळं अर्धा चमचा घेतलेला आहे. बाकी छोटा चमचा जर असेल तर 1 चमचा घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर टाकलेला आहे रेड चिली सॉस. तर जे काही सॉसेस असतात आपल्याकडे ते टाकायचे. शेजवान चटणी, आता इथं सध्या माझ्याकडे शेजवान चटणी नाही आहे, फक्त रेड चिली सॉस, केचप आणि हे सोया सॉस, विनेगर हेच आहे. तर दुसरे सॉस वगैरे जास्ती नव्हते त्यामुळं थोडंसं क्वांटिटी मी नंतर थोडीशी वाढवली होती अजून क्वांटिटी त्याची, म्हणजे केचपची आणि रेड चिली सॉस जे आहे ते अजून नंतर मी 1-1 चमचा टाकलं होतं त्यामध्ये. तर आता हे सगळं व्यवस्थित फ्राय झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे चाऊमीन जे आहे ते जे मी फॅनच्या खाली बाहेर ठेवले होते थंड होण्यासाठी, ते चाऊमीन त्यामध्ये टाकले आणि मिक्स करून घेतले. त्यानंतर याच्यामध्ये टाकलेला आहे अर्धा चमचा काळा मिरीचं पावडर. तर काळ्या मिरीच्या पावडरनं ना टेस्ट खूप छान येते चाऊमीनला. आणि त्यानंतर ना मग जे कांद्याची पात होती ते थोडंसं मी चिरून घेतली होती.
तर ती टाकलेली आहे. तर त्याची ना टेस्ट असे कच्ची कच्ची असली तर खूप छान लागते. आणि त्यानंतर आता याच्यामध्ये टाकायचं राहिलं होतं मीठ. तर इथे मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे. आणि त्यानंतर चाऊमिन मिक्स करताना ना हे एक काटा चमचा आणि एक साधा चमचा असं घेऊन असं दोन्ही चमचे घेऊन असं मिक्स करायचं असतं हे सगळं. तर याला मिक्स करण्याची ही अशीच पद्धत असते. बाकी साधारण चमच्यानं ना हे मिक्स करता येत नाही. आणि हे सगळं करत असताना तर गॅसची फ्लेम जी आहे ती हाय लेवललाच ठेवायची. त्याच्यामुळं छान होतं सगळं. तर आता इथे चाऊमिन रेडी झालेलं आहे. हे बनवण्यासाठी नाही नाही म्हणता फक्त 15 मिनटंच लागतं. बाकी सगळे कांदा वगैरे कटिंग करायलाच थोडासा वेळ लागतो. नाहीतर ना बनवायला फक्त 15 मिनटात हे चाऊमिन तयार होतात. तर आता जे काही मसाले जे काही पसारा वगैरे काढला होता ते पटापट मी आवरून घेतला. आणि त्यानंतर आता इथे किचन काउंटरवरती एक हात मारून घेते. तर सतत असं डस्टर फिरवत राहिलं ना तर किचन काउंटर जे आहे ते एकदम स्वच्छ राहतं. आणि त्याचबरोबर ना असं काही बनवायचं असेल ना नाश्त्याला ते खाण्यासाठी तर टेस्ट लागतं, पण ते बनवण्यासाठी थोडाफार पसारा निघतच असतो. तर मी हातासारखं पटकन अगोदर ते जे काही भांडे वगैरे काढले होते ते धुवून घेते. कारण की एकदाशी खाल्लं ना नंतर मग थोडंसं आळस येतोच माणसाला भांडे वगैरे बघितल्यावरती. त्यामुळं म्हणजे काही खाण्याच्या अगोदर ना किचन पूर्ण स्वच्छ करणं हे गरजेचं असतं. आणि चाऊमिन घेतानाची पद्धत पण अशीच असते. म्हणजे एक साधा चमचा आणि एक काटा चमचा घ्यायचा आणि अशा प्रकारे चायनीज जे आहे ते सर्व्ह करतात. म्हणजे आपण कुठे हॉटेलवरती जरी गेलो चायनीज खाण्यासाठी तरी तिथं पण असंच सर्व्ह करतात काटा चमच्याने. बाकी असं साध्या चमच्याने तर हे उचलताच येत नाही. तर आता इथे मी आमच्या तिघांसाठी घेतलेलं आहे चाऊमिन आणि मी, वैभवदादा आणि अनुताई तिघांसाठी घेतलेलं आहे. तर हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे टेस्टी असं चाऊमिन. काय अरे बापरे, काय गाडी पडली की काय? गाडीच पडली वाटते. ॲक्सिडेंट झाले. स्कूटी आहे ग, स्कूटी पडली. गाईज ट्राय दिस माइंड ब्लोईंग. एवढ्या छान तर मला पण येत नाही. आणि नंतर मी शिमला मिरची खायला बसवतो जी मला कधीच आवडत नाही. स्कूटी आणि बाईक दोन्ही पण आहेत. चला खावा लवकर लवकर. मला आवडतं आजपासून तूच बनवायचं. आणि मी बनवलेले चाऊमिन ना अनुताईला खूप आवडले. म्हणजे जसं चायनीज सेंटरवरती भेटतात ना चाऊमिन सेम सेम तसंच त्याची टेस्ट होती. त्यामुळे तिला खूप आवडलं. आणि म्हणजे आत्तापर्यंत तीच बनवत असायची. म्हणजे कधी पास्ता बनवायचा असेल, कधी चाऊमिन बनवायचं असेल तीच बनवत होती. पण आता ती बोलते याच्यापुढे तूच बनव मम्मी, खूप टेस्टी बनवते असं बोलली. तर असं काहीतरी मेहनतीने केलं आणि सगळ्यांना ते आवडलं ना तर आपल्याला पण जरा चांगलं वाटतं. म्हणजे मेहनत सफल झाल्यासारखी वाटते. तर आता इथे चाऊमिन वगैरे खाऊन झाल्याच्या नंतर मी आली होती किचनमध्ये. हे बघा अनुताईचं वापस चेकिंग चालू होती की आता अजून थोडं आहे का एक्स्ट्रा. तिला आवडलं होतं भरपूर आणि मी करताना थोडंसं कमी केलं होतं. कारण की हे खाणं ना म्हणजे आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं. त्यामुळं कधीतरी असं चवीसाठी खाल्लं तर थोडंसं थोडंसं खाल्लं तर ठीक आहे. पण जास्ती प्रमाणात खाणं आणि सतत खाणं हे चुकीचं आहे. कारण चाऊमिन, पास्ता हे ना थोडं अपायकारक आहेत शरीरासाठी आपल्या. त्यामुळं मी जास्ती काही बनवलं नाही. थोडं थोडं फक्त बनवलं होतं. तर आता इथे वैभवदादाला दिले प्लेट वाढून. कारण की जेव्हा आम्ही नाश्ता करत होतो तेव्हा वैभवदादा गेला होता फ्रेश होण्यासाठी. तर आता आला आहे बाहेर तर त्याला मी दिलं चाऊमिन आणि त्यानंतर थोडंसं ठेवलं त्याच्या पप्पासाठी. तर आता इथे चणे जे भिजायला घातले होते ना मी तर ते चणे पण मी कुकरमध्ये बॉईल करायला ठेवते. तर 1 ते 1.5 तांब्या पाणी टाकलं. त्यामध्ये जे काही भिजवलेले चणे होते ते टाकले आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आणि आता ह्याच्या ना नाही नाही म्हणतात 3 ते 4 शिट्ट्या करून घेईन. म्हणजे ना चणे एकदम मऊ असे शिजतात आणि चणे चांगले शिजले ना तर मग चणे खाल्ल्यावरती पोट वगैरे दुखत नाही. आणि आज त्यांनी सांगितलं होतं की स्वयंपाक वगैरे काही बनवू नको, चणा मसाला फक्त बनव म्हणून.
त्यामुळं स्वयंपाक वगैरे काही मी बनवला नाही आज. फक्त आता मुलांसाठी चाऊमिन बनवलं होतं आणि त्यांच्यासाठी चणा मसाला बनवला. तर थोड्या वेळाच्या नंतर मग बघेन, कुकर लावेन डाळ भातासाठी वगैरे. बाय बाय. तर थोड्या वेळानं म्हणजे 7-7:30च्या सुमारास इथे अनुष्काचे पप्पा आले होते आणि आता त्यानंतर आम्ही दोघंजण निघालो आहे चक्कीमध्ये. कारण की गहू दळायला ठेवलं होतं काल आणि ते आणायचं राहिलं होतं. कारण की काल खूपच उशीर झाला होता, त्यामुळं ते गव्हाचं पीठ जे आहे ते आणायचं राहिलं होतं. तर आता निघालो आहे. गावामध्ये चक्की आहे, तर चक्की ना थोडंसं लांब आहे, त्यामुळं गाडीवर यावं लागतं. बाकी चालत आलं ना तर 15 ते 20 मिनटं लागतात. तर फायनली इथे पोहोचलो आणि दळण घेऊन आले मी. आणि दळण आणताना ना मी कधी पण गोणीमध्येच अगोदर दळून आणते आणि त्यानंतर मग घरी आलं की मग ते गोणीमधलं जे पीठ आहे ते डब्यामध्ये काढून ठेवत असते. कारण की चक्की थोडीशी लांब आहे, त्यामुळं गाडीवरती जावं लागतं दळण वगैरे ठेवण्यासाठी घेण्यासाठी. तर गाडीवरती बसताना म्हणजे डब्बा घेऊन बसणं थोडंसं अवघड जातं. त्यामुळं मग मी ना गोणीमध्येच जे काही गहू तांदूळ जे काही ज्वारी वगैरे असेल ते गोणीमध्ये घेऊन जाते, दळून करून आणते आणि घरी आले की मग डब्यामध्ये काढून ठेवत असते. हेच जरा मला सोपं वाटतं. तर फ्रेंड्स, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो मी एका नवीन ॲपमध्ये म्हणजे एडिट केलेला आहे, त्यामुळं थोडंफार कुठं मिस्टेक झाली असेल तर इग्नोर करा. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.